जय जिनेंद्र। आज अक्षय तृतीयानिमित्त श्री अतिशय क्षेत्र दंडकार्यन दंडोबा इथं अभिषेकासाठी जात आहे आणि माझ्यासोबत आहे सुहास, माझे क्लासमेट मित्र, आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे मित्र शीतल किनीकर सर। हां, इकडे खालून जा। तर चला दंडकार्यन क्षेत्र पाहूया, दर्शन घेऊया आणि आपणही दर्शनासाठी याल ही अपेक्षा आहे। जय जय। आमचे नवीन मित्र जॉईन झाले तिथं, अमोल जो मित्र जुने आहे पण आता गाडीमध्ये नवीन जॉईन झालेले। दंडकार्यन हिल्स जाण्यासाठी हा रस्ता आहे, पण आपल्याला हायवेमुळं पुढं जाऊन परत मागे यावं लागणार आहे आणि पलीकडच्या बाजूला जावं लागणार आहे। अल्कोडियम लिहिलेल्या बोर्डपासून खाली उतरून परत रिटर्न यावं लागणार आहे। अल्कोडमध्ये श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर, जे नूतन मंदिर झालेलं आहे, ते दर्शन घेऊ शकता। थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता थोडा कच्चा आहे, थोडाच रस्ता कच्चा आहे थोडं, आणि चांगलं डांबरी हायवे आहे। आज अक्षय तृतीया असल्यामुळं दंडकार्यन हिलवर गर्दी असण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळं थोडंसं वेळही होण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजे डाव्या बाजूला खरसिंग, देशिंग खरसिंग, आणि उजव्या बाजूला दंडोबा देवस्थानाकडे वळतोय आपण। नाही, जाऊ दे। हे दंडोबा निसर्ग हिल्स पर्यटन केंद्र आता बोल, काय बोल। आणि ते 1.25 पण परवाचं ट्रान्सफर करा। काही पर्यटक विश्रांती घेण्यासाठी इथं थांबलेले आहेत, त्यांनी मला खड्डा मारून घेतात साईडनं। पोतं भरून घ्या की डोंगराची काळी मैना। मध्ये घेतला तर सेकंड उतरते, नाही तर चलत नाही। आपण आता काही वेळातच भगवान आदिनाथांचं दर्शन घेणार आहोत। त्यापूर्वी आपण जात असताना वाटेमध्ये श्री क्षेत्र दंडकार्यन देवस्थान आहे, जे हिंदू देवस्थान श्रद्धास्थान आहे। आपण पाहू शकता श्री दंडकार्य देवस्थान। त्याच्याच साईडनं आपल्याला जाण्यासाठी एक छोटासा कच्चा रस्ता आहे, 500 मीटर अंतरावर आपल्याला आदिनाथ भगवंतांचं जे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहे, ते मंदिर आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे, दर्शनासाठी मिळणार आहे। थोडासा कच्चा आहे रस्ता, पण फक्त अर्धा किलोमीटर आपल्याला जावं लागणार आहे, आणि त्यानंतर अर्धा किलोमीटर नंतर आपल्याला थोडं हवा खाली येतो। थोडंसं कठीण चढाई आहे, पण गाडी जाते आरामशीर, काय अडचण नाही। हे मंदिराचं बांधकाम चालू आहे इथं।
श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दंडकारण्य इथं आलेलो आहे आम्ही। आपण मागे बघू शकता आणि हे मंदिराचं बांधकाम चालू आहे। आपण दर्शन घेणार आहोत थोड्याच वेळामध्ये। नमो आयर्याणं नमो वज्रायणं नमो लोहे स्वामी महाजलाभिषेकं करोमि स्वाहा उदकचुभे कनककुसुममाला चारुतामुदाब्दे शमदसुत्रान्धं स्नापयामो जिनेन्द्रम् ओम ह्रीं श्रीं क्लीं सुत्रैलोकनाथ कैलासे माधुर्यदुर्गैर्वर्षर्करोगे भक्त्या जिनस्य स्नपनं करोमि। ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं परं मम हंसं तं स्नापयामः। ओम ह्रीं श्रीं क्लीं सुत्रैलोकनाथ स्वामिने दिव्यमः इक्षुसर्वेण संस्नापयामि सरसेन देवम्। ओम ह्रीं श्रीं क्लीं सुत्रैलोकनाथ स्वामिने दिव्यमः आम्ररसाभिषेकं करोमि स्वाहा। आदिनाथ भगवान की जय। सर्वश्रेयोपहारी सततमधिकरामि क्षिपो दण्डदुष्टम् अत्वा चित्रे चित्रापं सर्वैर्मन्त्रे तन्तुनिष्पिण्डनोक्ते स्नातिव प्राप्तलोकचितेपतिपतो भाति येनाभिषिक्ते पुण्ड्रीक्षुणां स्मरेण स्वरवृन्तेन संस्थापयामः। ओम ह्रीं श्रीं क्लीं सुत्रैलोकनाथ स्वामिने दिव्यः इक्षुरसाभिषेकं करोमि स्वाहा। क्षीरामृताचिद्भवम् क्षीरं स्थापये क्षीराभास्ततनुसुमेर्चिकरे क्षीराभिषेकाब्दे। ओम ह्रीं श्रीं क्लीं सुत्रैलोकनाथ स्वामी दिव्यः इक्षुरसाभिषेकं करोमि मुहूर्ते स्वाहा। शुद्ध शुद्धा परिहा विशुद्धा कर्पूर सम्ये श्रुतचंदनेन जिनेन्द्रदेवं सुरपशुपात्रार्पितं प्रतिदिनं महतादरेण त्रैलोक्यमङ्गल सुखालयकामदाः स्मारार्थिकं तव गौरवतारयामि इति श्रीमदाधिकाकर्मग्नोद्धारणं करोमि स्वाहा। ओम नमोरते भगवते श्रीमते पक्षनाम शेषदर्शनशायति मूर्ते नमः श्री शांतिनाथाय आदिनाथाय महावीराय शांतकराय सर्व पाप प्रणाशनाय सर्व विघ्न विनाशनाय सर्व परपुत्र रोगसनाय सर्व क्षामर डामरनाशनाय ओम ह्रां ह्रीं ब्रूं ब्रह्मरः असि आउसारं पूज्य आचार्य श्री चंद्रप्रसागर जी मुनींद्र राजस्य तथा समस्त त्यागी वृंदानां च सर्वेषां सर्व भक्तजनानां च सर्वेषां सर्व उपस्थित जनानां च सर्वेषां सर्व विघ्न शांतिं कुरु कुरु तुष्टिं कुरु कुरु पुष्टिं च कुरु कुरु वषट् स्वाहा। संपूजकानां प्रतिपालकानां यतीन्द्र सामान्य तपोधनानां देशस्य राष्ट्रस्य पुरस्य राज्ञा करोतु शांतिं भगवान जिनेन्द्र करोतु शांतिं भगवान जिनेन्द्रः। उदक चंदन तंदुल पुष्पके चरुसदीप सधूप धवल मंगल गान वांकुले जिन ग्रहे जिननाथ महमिजे। ओम ह्रीं श्रीं क्लीं सुत्रैलोकनाथ स्वामिने दिव्यजनार्घ्योद्धारणं करोमि अर्घ्यं निर्वपामि स्वाहा। दिल में धड़के आदि नाम मन में समाया महावीर नाम रोम रोम में समाया पारस नाम रे मेरी सांसों में समाया नेमी नाम रे मेरी सांसों में समाया नेमी नाम रे। दिल में धड़के आदि नाम मन में समाया महावीर नाम रोम रोम में समाया पारस नाम रे मेरी सांसों में समाया नेमी नाम रे मेरी सांसों में समाया नेमी नाम रे। शत्रुंजय में आदिनाथ संकेश्वर जी पारसनाथ गिरनर मंडन नेमी नाथ पावापुरी में वर्धमान। शत्रुंजय में आदिनाथ संकेश्वर जी पारसनाथ
जिसने दिया था वरदान मेरे आदेश्वर भगवान, पशुओं के बचाए प्राण नेमिनाथ करुणावान। जलते सर्प को बचाया पारसनाथ ने, चंदन बाला को तारा वर्धमान ने। चंदन बाला को तारा वर्धमान ने। पुन्हा एकदा आता परतीच्या मार्गावर लागलेला आहे। सर्वांच्याकडून एकच अपेक्षा आहे की आपण सर्वांनी वरचेवर भगवान आदिनाथांच्या अतिशय क्षेत्रावरती दंडकारण्यावरती यावं आणि दर्शन घ्यावं, आणि जेणेकरून हे जे पडझड होत असलेलं जे क्षेत्र आहे याची सुरक्षा व्हावी, या हेतून मी सर्वांना आव्हान करतोय की आपण वरचेवर दर्शनासाठी यावं आणि येथील या क्षेत्राची सुरक्षा आपण सर्वांनी मिळून करूया, हीच विनंती। जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र। दर्शन करने से, पूजन करने से, दर्शन करने से, पूजन करने से दुख मिट जाए सब कर्मों के। दर्शन करने से, पूजन करने से, दर्शन करने से, पूजन करने से दुख मिट जाए सब कर्मों के। दर्शन करने से, पूजन करने से, दर्शन करने से, पूजन करने से। जो भी आए महावीर गुण गाए, के संकट कट जाए। जो भी आए, जो भी आए महावीर गुण गाए, के संकट कट जाए रे। पल पल बीती